प्रत्येक सकाळी जग जागं होण्याआधी महाराष्ट्रातील एक शेतकरी असा निर्णय घेतो जो हजारो किलोमीटरचा प्रवास करणार असतो. मंड्यांमधून, कोल्ड चेनच्या साखळ्यांमधून, समुद्र ओलांडत, जगाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात कुणाच्या तरी ताटापर्यंत पोहोचण्यासाठी. हा प्रवास नेहमीच खरा होता, पण आतापर्यंत त्याचा मोठा भाग अदृश्यच राहिला. रॉटरडॅममध्ये नाकारलेला कंटेनर, बाल्टिमोरमध्ये थांबवलेली शिपमेंट आणि शेतकऱ्यांपर्यंत कधीच न पोहोचलेला प्रीमियम दर. कारण अन्न कुठून आलं आणि प्रवासभर त्याची कशी हाताळणी झाली हे सिद्ध करण्याची कोणतीही विश्वासार्ह व्यवस्था नव्हती. आज महाराष्ट्र त्या आव्हानाला उत्तर देत आहे, एका नव्या प्रकारच्या पायाभूत सुविधेसह. ही एक डिजिटल सार्वजनिक संपत्ती आहे. प्रत्येक शेतकरी, प्रत्येक सहकारी संस्था, प्रत्येक निर्यातदार आणि प्रत्येक नियामक यांच्यासाठी खुली, जे या व्यवस्थेवर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतात. ओपन ॲग्री ट्रस्ट ॲक्ट हा मोठ्या प्रमाणावर अन्न ट्रेसेबिलिटीसाठी तयार केलेला एक सार्वत्रिक आराखडा आहे, स्वायत्त आहे आणि जगासाठी विनामूल्य उपलब्ध आहे. महाट्रेस हा महाराष्ट्राने या आराखड्याचा केलेला वापर आहे. जगातला पहिलाच असा उपक्रम. महाट्रेस एका अशा तत्वावर उभारले गेले आहे ज्यामध्ये कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. शेतकऱ्याला फायदा मिळालाच पाहिजे, पण त्याचा खर्च त्याच्यावर पडता कामा नये. सहभाग पूर्णपणे विनामूल्य आहे. डेटा सुरक्षित आणि स्वायत्त राहतो आणि विश्वास या व्यवस्थेत आधीपासूनच अंतर्भूत आहे. आज महाराष्ट्रात सुरू झालेला हा प्रवास महाराष्ट्रात पिकणाऱ्या अन्नाइतकाच दूरवर पोहोचेल. महाट्रेस, पहिल्या बीजापासून विश्वास.